नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनल वरती. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. बघा 11 नोव्हेंबर आज पुन्हा एकदा सुरू झालेला आहे 11 अंकाचा पोर्टल. बघा जेव्हा जेव्हा 11 पोर्टल सुरू होतं किंवा जेव्हा जेव्हा या ब्रह्मांडामध्ये कुठलंही पोर्टल सुरू होतं तेव्हा इच्छापूर्तीची मोठी संधी आपल्या समोर असते. आज जे 11 पोर्टल सुरू होत आहे हे इच्छापूर्तीसाठी, आपल्याला जे काही हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी, आपल्या ज्या काही अडलेल्या इच्छा आहेत, अपूर्ण इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी हे पोर्टल अत्यंत प्रभावी आहे. बघा जेव्हा आपण सगळ्या सेवा करून थकतो, सगळे उपाय करून थकतो, आपण देव धर्म पूजा व्रत पाठ सगळं करतो, पण कुठेच फायदा होताना दिसत नाही, कुठेच लाभ होत नाही, अनुभव येत नाही, आपली कामं होत नाही, तेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन कडे येतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये असे काही अंक बनवलेले आहेत, असे काही पोर्टल बनवलेले आहेत जे तुम्ही पॉझिटिव्हिटीने यूज केले, मनापासून पूर्ण 100% अफर्मेशन देऊन जर तुम्ही वापरले तर तुमच्या ज्या काही अडलेल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात. तुम्हाला जे काही हवं ते सगळं काही मिळतं. आज 11 नोव्हेंबर, बघा आज तारीख 11 आहे आणि महिना जो आहे तो 11वा आहे. त्यामुळे 11 आणि 11 जेव्हा अशी समसंख्या एकत्रित येते तेव्हा ब्रह्मांडामध्ये पोर्टल खुलं होतं. आज 11 अंकांचा पोर्टल खुलं होत आहे. तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हे पोर्टल कसं वापरायचं तेच मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. बरोबर आज रात्री 11 वाजता, बघा 11 वाजताच तुम्हाला ही रेमेडी करायला बसायचं आहे किंवा तुम्ही 11 वाजून 11 मिनिटांनी बसलात तरीही चालेल. तुम्ही म्हणाल ताई 10 वाजता 9 वाजता केलं तर चालेल का? तर नाही. तारीख 11 आहे, महिना 11वा आहे आणि त्यामुळे हे जे पोर्टल आहे ते 11 वाजताच तुम्हाला यूज करायचं आहे. 11 किंवा 11 वाजून 11 मिनिटांनी घरातल्या कुठल्याही निवांत शांत, जिथे कोणीही तुम्हाला काही प्रश्न विचारायला येणार नाही, कुणीही हा उपाय करत असताना तुम्हाला मध्येच थांबवणार नाही, अडवणार नाही, अशा शांत ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे. तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये बसू शकता, लिव्हिंग एरियामध्ये बसू शकता किंवा तुम्ही तुमच्या देवघराच्या समोर बसलात तरीही चालेल. बघा या रेमेडीसाठी तुम्हाला लागणार आहेत 11 फुलवाल्या लवंगा. छान फुलवाल्या ज्या 11 लवंगा असतात ह्या 11 लवंगा घ्यायच्या आहेत. एक सफेद रंगाचा कागद घ्यायचा आहे, हिरव्या रंगाचा पेन घ्यायचा आहे. हिरवा पेन नसेल तर कुठल्याही रंगाचा घ्या, काळा फक्त नको, बाकी ब्ल्यू घेतला तरीही चालेल, लाल घेतला तरीही चालेल, पिवळा घ्या, नारंगी घ्या, ग्लिटर यूज करू शकता किंवा तुम्ही स्केच पेन घेऊ शकता, बॉल पेन, साधा पेन, कुठलाही पेन. सगळ्यात पहिले जो कागद घेतलेला आहे त्या कागदाच्या वरती आपली इच्छा लिहायची. पण इच्छा कशी लिहायची तर ती पॉझिटिव्ह वे मध्ये लिहायची. समजा ही रेमेडी मी करत आहे नोकरीसाठी, तर तुम्हाला त्याच्यावरती लिहायचं आहे त्या कागदावरती, मला खूप चांगल्या पगाराची आणि मनासारखी नोकरी मिळाली आहे. समजा तुम्ही ही रेमेडी करत आहात धनप्राप्तीसाठी, माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे, धनाची आवक माझ्याकडे वाढलेली आहे आणि मी खूप श्रीमंत आहे. कर्जमुक्तीसाठी करताय, माझी कर्जातून मुक्तता झालेली आहे, माझं कर्ज पूर्णपणे शून्य झालेलं आहे आणि मी आता कर्जमुक्त आहे. माझ्या डोक्यावरती असणारं सर्व कर्ज संपलेलं आहे. समजा तुम्ही ही रेमेडी करत आहात तुमच्या मुलांच्या विवाहासाठी, माझ्या मुलाचा विवाह उत्तम चांगल्या माझ्या मनासारख्या ठिकाणी जुळलेलं आहे. म्हणजे जी इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने तुम्हाला त्या कागदावरती लिहायची आहे. हा कागद आपल्या समोर ठेवायचा आहे. ज्या लवंगा आपण घेतलेल्या आहेत 11, त्यातील पहिली लवंग उजव्या हातात घ्यायची. या पहिल्या लवंगाला पूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची. सगळ्यात पहिले डोक्यात कल्पना आणायची की हो नोकरी मला मिळालेली आहे, नोकरीचं ठिकाण चांगलं आहे. त्याच्यानंतर त्या लवंगाला भावना द्यायच्या, म्हणजे ते एक चित्र आपल्या डोळ्यासमोर आणायचं की नोकरीच्या ठिकाणी किती लोक आहेत, मी तिथे जात आहे किंवा मी नोकरीच्या ठिकाणी गेल्यानंतर मला तिथलं वातावरण आवडलं आहे. त्याच्यानंतर सॅलरी आपल्या डोळ्यांच्या समोर आणायची की छान जी सॅलरी आहे ती मला भेटत आहे, बॉसने मला सॅलरी दिलेली आहे, मनासारखी सॅलरी आहे.
जे काही काम आहे ते मला आवडत आहे, बाजूचे लोक चांगले आहेत, कलिग चांगले आहेत, सगळं छान आहे आणि शेवटी मी खूप खुश आहे, मी खूप आनंदित आहे, असे पूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन पूर्ण ते व्हिज्युअलाइज करत राहायचं. ही जी लवंग आहे ही लवंग त्या समोर ठेवलेल्या कागदावर ठेवायची. पुन्हा दुसरी लवंग घ्यायची, पुन्हा इच्छा पॉझिटिव्ह वेव्हमध्ये व्यक्त करायची, व्हिज्युअलाइज करायची आणि पुन्हा ही लवंग समोर ठेवलेल्या कागदावर ठेवायची. अशा आपण 11 ज्या लवंगा घेतलेल्या आहेत, 11च्या 11 ही लवंगा एक एक करत अभिमंत्रित करत पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन तुम्हाला समोर ठेवलेल्या त्या इच्छापूर्तीच्या कागदावर ठेवायच्या आहेत. त्यानंतर या कागदात तुम्हाला 11च्या 11 लवंगा व्यवस्थित बांधायच्या आहेत. छान पुडी करायची 11 लवंगांची. 11 लवंगांची तयार केलेली जी पुडी आहे ही आता समोर एक ग्रीन कलरची, व्हाईट कलरची, येलो कलरची किंवा ऑरेंज कलरची कॅन्डल लावून, आता तुमच्याकडे कॅन्डल नसेल तर तुम्ही एखादं निरांजन म्हणजे दिवा घेतलात, मातीची पणती घेतली तरीही चालेल, एखादा दिवा आपल्या समोर प्रज्वलित करून ठेवला तरीही चालेल. आता जी पुडी आपण घेतलेली आहे 11 लवंगांची, ही पुडी त्या दिव्यावरती, त्या दिव्याच्या अग्नीमध्ये किंवा कॅन्डल घेतली असेल म्हणजे मेणबत्ती घेतली असेल तर त्या मेणबत्तीवरती जाळायची. किंवा एक छोटी प्लेट घेऊ शकता, ती प्लेट तुम्ही त्या प्लेटमध्ये ही 11 लवंगांची पुडी ठेवू शकता आणि त्या लवंगांवरती 2-4 कापराच्या वड्या, 4-5 कापराच्या वड्या ठेवून हा कापूर प्रज्वलित करू शकता. जसा कापूर पेटेल तसं त्यामध्ये ठेवलेला हा कागद आणि त्या लवंग पेटतील, प्रज्वलित होतील. जसं हे पेटेल, संपेल, नष्ट होताना तुम्हाला दिसेल तसं त्यामध्ये तुम्हाला खुश व्हायचं आहे की माझी इच्छा पूर्ण झालेली आहे, मला ते मिळालेलं आहे, मी खूप खुश आहे, मी खूप आनंदित आहे. हे सतत डोक्यामध्ये आणत राहायचं आहे, व्हिज्युअलाइज करत राहायचं आहे, पॉझिटिव्ह अफर्मेशन देत राहायचं आहे, छान हसायचं आहे, आनंदी व्हायचं आहे, पूर्ण पॉझिटिव्ह राहायचं आहे. जेव्हा हे जळून पूर्ण त्याची राख होईल, ही राख थोडीशी थंड होईल, तेव्हा घरातच किंवा घराच्या एका दिशेला नाही तर घराच्या बाहेर उंबरठ्याच्या आजूबाजूला कुठेतरी ही राख अशी 11 वेळा फुंकायची आहे. किती? 11 वेळा. कुठल्याही दिशेला कुठेही चालेल, फक्त 11 वेळा ती राख फुंकायची आहे. बघा, आज 11-11 या पोर्टलमध्ये जर ही रेमेडी तुम्ही केली, तुम्हाला सांगते आयुष्यात तुमची कितीही मोठी इच्छा अपूर्ण असेल, जे तुम्हाला हवं असेल ते तुम्हाला प्राप्त होईल. आता ही रेमेडी तुम्ही जर आज केली तर आजपासून तुम्हाला 11 दिवस करायचे आहे, सलग 11 दिवस. या 11 तारखेपासून तुम्हाला रोज म्हणजे उद्या तुम्ही, परवा तुम्ही कराल किंवा रोज 11 दिवस कराल, तेव्हा रोज रात्री 11 वाजताच ही रेमेडी तुम्हाला करायला बसायचं आहे. 11 दिवसांच्या आत असंख्य वर्षांपासून अपूर्ण असणारं किंवा तुमच्या जे नशिबातही तुम्हाला मिळणार नाही, नशिबातही मिळणार नसेल, ते सुद्धा तुम्हाला या टेक्निकने, या रेमेडीने मिळून जाईल. फक्त 11च्या 11 दिवस तुम्हाला व्हिज्युअलाइज पॉझिटिव्ह होणार आहे, झालंय, घडणार आहे, माझ्यासोबत हे चांगलंच होणार आहे, हेच डोक्यात ठेवायचं आहे. मी तुम्हाला सांगते, मागच्या वेळी जे पोर्टल मी यूज केलं होतं, तुम्हाला मी मागेही तो अनुभव सांगितला की 3ऱ्याच दिवशी माझी इच्छा पूर्ण झाली होती. तशी जर तुमची 3ऱ्या-4थ्या दिवशी इच्छा पूर्ण झाली किंवा 24 तासात इच्छा पूर्ण झाली तर 11 दिवस करायची गरज नाही, पण कमीत कमी 11 दिवस तुम्ही करा. 11 दिवसांच्या आत तुम्हाला 100% अनुभव येईल. आजचा हा छोटासा उपाय आहे पण खूप महत्त्वाचा आहे, नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.